2025मध्ये यंदाची नवरात्र खूप विशिष्ट ठरणार आहे. कारण यंदा चतुर्थी तिथीच्या वाढीमुळे व्रत तब्बल 10 दिवसाचा साजरा होणार आहे. सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. यंदा 10 दिवसात प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवीची सेवा होणार आहे, करायची आहे. कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी, कोणत्या मंत्राचा जप करावा, देवीला प्रसन्न करण्यासाठी काय करावं आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग नवरात्र 2025चे हे 10 दिवस कसे असतील, कोणत्या देवीची आराधना करायची, 10 दिवसात देवीची प्रार्थना कशी करायची, सविस्तर जाणून घेऊया. 2025मध्ये शारदीय नवरात्र हा 10 दिवसाचा आहे. साधारणतः 9 रात्री 9 दिवसाची असते. प्रतिपदा तिथी ते नवमी तिथीपर्यंत, पण यंदा नवमी तिथींच्या वाढीमुळे म्हणजे चतुर्थी तिथीमुळे किंवा पंचांगानुसार पूजेचा कालावधी 22 सप्टेंबर 2025 पासून 1 सप्टेंबर 2025 पर्यंत असणार आहे, ज्यामुळे 10 दिवसाची आराधना होत आहे. 10व्या दिवशी दशमी तिथी असते. त्यात अपराजिता देवीची पूजा केली जाते व देवी विसर्जन केले जाते, जे देवी विजयाचं प्रतीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी विजयादशमी 2 ऑक्टोबरला म्हणजे दशहरा साजरा होणार आहे. आता नवरात्रीचा पहिला दिवस 22 सप्टेंबर रोजी असणार आहे. तर 2 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 11 दिवस पूर्ण होणार आहेत. आपल्याला आई भगवतीची तब्बल 11 दिवस सेवा करायची आहे. आता नवरात्रीचा पहिला दिवस हा 22 सप्टेंबर रोजी असणार आहे. या दिवशी सोमवार आहे. या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तात साधारणतः 6 ते 10 वाजताच्या दरम्यान किंवा पंचांगानुसार घटस्थापना करायची आहे. घटस्थापना करताना ज्या ठिकाणी आपल्या घटस्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या. त्यावर माती टाका. त्यावर सातू किंवा जवस पेरावे. मातीवर कलश म्हणजेच घट ठेवावा. त्यात पाणी भरून सुपारी, नारळ, हळद, कुंकू लावावं. कलशाभोवती आंब्याची 5 पाने ठेवावी. देवी दुर्गा माताची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावी. धूप, दीप, फूल, नैवेद्य अर्पण करावं. मंत्र उच्चार करून पूजन पूर्ण करावं. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये 9 देवींची पूजन, विशेष रंग, नैवेद्य यालाही महत्त्व आहे. आता नवरात्रीचे हे 9 दिवस म्हटलं की 9 रंग ही आले. यंदा पहिल्याच दिवशी पांढरा रंग आहे. या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करायची आहे, म्हणून पहिल्या दिवशी तूप लावलेली चपाती किंवा हळदीचे प्रसाद नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. देवघरामध्ये पांढऱ्या फुलांचा हार लावावा. उपवासात फळे, दूध असे घ्यावे. या दिवशी शांततेचे महत्त्व आहे. 23 सप्टेंबर रोजी नवरात्रीचा दुसरा दिवस. या दिवशी मंगळवार आला आहे. दुसऱ्या दिवशीचा रंग हा लाल आहे आणि द्वितीया तिथी असणार आहे. या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे. त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस 24 सप्टेंबर रोजी आला आहे. या दिवशी बुधवार आहे आणि तिसऱ्या दिवशीचा निळा रंग. त्या दिवशी तृतीया तिथी असणार आहे. या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे. या दिवशी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. चौथ्या दिवशी 25 सप्टेंबर रोजी गुरुवार आहे. या दिवशी चतुर्थी तिथी आहे. चौथ्या दिवशीचा रंग पिवळा. या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा करायची आहे. त्यावेळी देवीला मालपोहा अर्पण करावा. 2025च्या शारदीय नवरात्रामध्ये चतुर्थी तिथीची वृत्ती झाल्यामुळे तिथी जास्त ठरली जाणार आहे. नवरात्र 9 दिवसातच असतं, पण यंदा तब्बल 10 दिवसाचं नवरात्र असणार आहे. शहरात 2025मध्ये अश्विन नवरात्र सूर्योदयावर गणवेश पाहताना पंचमी तिथी असणार. खरं तर एकाच दिवसाची असते, ती 27 सप्टेंबर 2025 रोजी आहे. या दिवशी शनिवार आहे. स्कंद मातेची पूजा करायची आहे. या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी षष्ठी तिथी आहे. कात्यायनी देवीची पूजा करायची आहे. यावेळी आपण मधाचा प्रसाद किंवा मध लावलेला प्रसाद दाखवायचा. 29 सप्टेंबर रोजी सोमवार आहे. सप्तमी तिथी आहे. या दिवशी देवी कालरात्रीची पूजा करायची आहे, म्हणून गुळाचे लाडू अर्पण केले तरी चालेल. त्यानंतर 8वा दिवस येतोय. 30 सप्टेंबर रोजी मंगळवार येतोय. या दिवशी अष्टमी तिथी आहे. या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाणार आहे. या दिवशी खोबऱ्याचा किंवा नारळाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर 9वा दिवस येतोय 1 ऑक्टोबर रोजी. त्या दिवशी महानवमी असणार आहे. या दिवशी देवी सिद्धिदात्री देवीची पूजा
करायची आहे. म्हणून या दिवशी तीळ किंवा तीळ लाडू दाखवू शकता. देवीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदापासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्रीला महत्त्वाचं स्थान आहे. तर यंदा नवरात्रीला सुरुवात होणार आहे 22 सप्टेंबर 2025 पासून. 2 ऑक्टोबर रोजी दशहरा साजरा केला जाणार आहे. यात पहिल्या दिवशी घटस्थापना होणार आहे. 9 दिवसात 9 रूपांच्या विविधतेची पूजा अर्चना केली जाणार आहे आणि तुम्हालाही ते करायचं आहे. आणि 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा अर्चना सेवा आपल्याला करायची आहे. ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनी उपवासही केला तरी चालेल, नाही केला तरी सेवा करायला विसरायचं नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे त्याचा व्हिडिओ आपण सविस्तर लवकरच बघूया. थोडक्यात माहिती पाहूया. अश्विनी महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी ही 22 सप्टेंबर 2025 रोजी सोमवारी आहे. या दिवशी मध्यरात्री 1:23 ही तिथी सुरू होणार आहे आणि 23 सप्टेंबर 2:55 ही तिथी संपणार आहे. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6:09 ते 8:06 असली राहणार आहे. शिवाय या काळामध्ये घटस्थापना करणे शक्य झाले नसेल तर अभिजित मुहूर्तामध्ये 11:49 दुपारी 12:38 ही घटस्थापना केली तरी चालेल. घटस्थापना कधी केली जाते? अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरा केला जातो. कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते. काही मूर्ती प्रतिष्ठापित करतात तर काही कलशस्थापना करतात. यालाच घटस्थापना म्हणतात. एकदा ती पूजा मांडली की 9 दिवस हलवता येत नाही. या नवरात्रीमध्ये देवीपुढे दीप अखंड प्रज्वलित केला जातो. देवीची त्रिकाल पूजा केली जाते, म्हणजे दिवसभरातून 3 वेळा पूजा केली जाते. सकाळ, दुपार, संध्याकाळ. 9 दिवस 9 फुलांची माळ घातली जाते. अशा प्रकारे आपण नवरात्रीविषयी संपूर्ण माहिती आज जाणून घेतली. या 9 दिवसांमध्ये उपवास करा, घरांची सजावट, आरोग्याची काळजी आणि गरबासुद्धा खेळण्याची खूप प्रथा आहे. रंग आणि नैवेद्य हे स्थानिक परंपरेनुसार बदलू शकतात. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.